हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बघा, आज आपली जी व्हिडिओ आहे ना, ती कुठेतरी खूप अवघड आहे ॲक्सेप्ट करायला. पण ती रिॲलिटी आहे आणि माणसाने रिॲलिटीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तेव्हाच त्याचं माइंड स्थिर राहतं. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझी ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, माणसाने नेहमी इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली विचार करावा. नेहमी म्हणजे बऱ्याचदा, मी बऱ्याचदा सांगते, बऱ्याच ठिकाणी माणसाने ह्या बुद्धीने विचार करून प्रॅक्टिकल डिसिजन घेतला पाहिजे, प्रॅक्टिकल जगलं पाहिजे, प्रॅक्टिकल ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ते कसं? त्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणं देते. बघा, फॉर एक्झाम्पल, एखाद्या जोडप्याचं नवीन-नवीन लग्न झालं आहे. तेव्हा त्या स्त्रीला त्या माणसाकडनं खूप अपेक्षा असतात, की मी याच्यासाठी माझं सर्वस्व सोडून आली आहे. माझे आई, वडील, भाऊ, बहीण सगळं सोडून आली आहे फक्त ह्या माणसासाठी. तर ह्या माणसाने माझ्या सगळ्या अपेक्षा कंप्लीट केल्या पाहिजे. मी जे म्हणेल त्या पद्धतीने त्याने वागलं पाहिजे. बरोबर आहे? आणि त्या माणसाच्यासुद्धा तिच्याकडनं खूप अपेक्षा असतात, की आता ही माझी बायको झाली आहे. माझ्या हिच्याकडनं एवढ्या अपेक्षा आहे आणि त्या तिने कंप्लीट केल्याच पाहिजे. बरोबर आहे? ऑफकोर्स धरल्याच पाहिजे. दोघांनी एकमेकांकडनं अपेक्षा धरल्या पाहिजे. आणि हे मोस्ट ऑफ दी अरेंज मॅरेजमध्ये खूप घडतं. का? कारण ते दोघं एकमेकांना ओळखत नसतात आणि दोघांच्या अपेक्षाच असतात. कारण की आपण लग्न जमायच्या आधी किंवा लग्न व्हायच्या आधीच मुलींचे इमॅजिनेशन असतात किंवा मुलांचे इमॅजिनेशन असतात, की माझ्या नवऱ्याने असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. माझी बायको माझ्यासोबत अशी वागली पाहिजे, तशी वागली पाहिजे. बरोबर आहे? पण तुम्ही मला सांगा, अरेंज मॅरेजमध्ये दोघंही एकमेकांना अनोळखी असतात. बरोबर आहे? दोघांचे माइंड कसं, विचार कसे, त्यांचे कल्चर कसे, दोघंही वेगवेगळ्या कल्चरमधून आलेले असतात. त्यांचं सराउंडिंग वेगवेगळं असतं. तर ऑफकोर्स त्यांचे विचार वेगवेगळे असणार आहे. ते कुठेतरी सेट व्हायला वेळ लागेल की नाही? पण काय होतं माहीत आहे, लग्नानंतर 1-2 महिन्याचा नवीन-नवीन पिरियड जातो. पण त्यानंतर त्यांचे खटके उडायला स्टार्ट होतात. कशावरनं? कामावरनं, अपेक्षांवरनं, पैशांवरनं. आणि हे खटके उडायला लागले का त्यांना असं वाटतं, की आपलं काही जमतच नाही आहे. उगाच आपण लग्न केलं. मग हा काय झाला? इमोशनली विचार झाला, की माझे ते एक्स्पेक्टेशन असे असे होते आणि मला असा नवरा मिळाला. माझे ते एक्स्पेक्टेशन असे होते, पण मला अशी बायको मिळाली. हे काय झालं? हा इमोशनली विचार झाला. पण कधीतरी प्रॅक्टिकल विचार केला आहे? रिॲलिटीला ॲक्सेप्ट करा. रिॲलिटी काय आहे? की दोघंही वेगवेगळ्या कल्चरमधून आलेले आहे. त्याच्यामुळे दोघांनाही सेट व्हायला वेळ लागेल. दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागेल. माझी आई कायम मला सांगायची, की नवऱ्याला जर जाणून घ्यायचं असेल ना, तर कधी-कधी बाई माणसाचं अख्खं आयुष्य चाललं जातं. कारण की काही-काही माणसांचा स्वभाव फार क्रिटिकल असतो, कळत नाही लवकर. आपल्याला कसं भेटलेलं आहे हे आपण बघा. आपण आपल्या नवऱ्याला कितपत ओळखतो आहोत. पण बऱ्याचदा नवऱ्याला ओळखण्यासाठी अख्खं आयुष्यसुद्धा चाललं जातं किंवा दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी अख्खं आयुष्य चाललं जातं. मग हा रिॲलिटीने विचार करा ना, प्रॅक्टिकली विचार करा, ॲक्सेप्ट करा ह्या गोष्टीला, की येस, अजून आपण दोघांना एकमेकांना समजून घेतलं नाही आहे. त्याच्यामुळे दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, थोडा दोघांना एकमेकांना वेळ द्यावा लागेल आणि तेव्हा कुठे त्यांची दोघांची सेटिंग बसेल. आपण नवीन गाडी परचेस करतो. नवीन गाडी परचेस केल्यानंतर तिची सेटिंग लगेच ती चांगली लागते का? स्मूथ चालते का? नाही ना. तिची साधारणतः वर्षभर सर्व्हिसिंग करावी लागते, कंटिन्यू सेटिंग करावी लागते. तिला शोरूममध्ये कायम घेऊन जावं लागतं. तेव्हा कुठेतरी तरी ती वर्षभरानंतर व्यवस्थित स्मूथ चालायला लागते. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही ती तर गाडी आहे, ती तर निर्जीव वस्तू आहे. तुम्ही तर दोघंही सजीव आहात. तुमची सेटिंग बसायला वेळ नाही लागणार का? हो की नाही? मग मी तेच सांगते, इमोशनली विचार करू नका. कारण की इमोशनली जे विचार करतात ते लगेच डिव्होर्सपर्यंत जातात. प्रॅक्टिकली विचार करा. जे मला नाही कळलं ते तुम्हाला कळू द्या. कारण की बऱ्याचदा नवीन जोडप्यांचे ह्याच गोष्टींवरनं खटके उडत असतात. त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट समजून घ्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा, की तुमचं कोणीतरी जवळचं माणूस हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांनी सांगितलं, की मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण तुमचं इमोशन्स असं सांगतो, की मी त्या माणसाला कसं मरू देऊ शकतेस?
नाही मला त्याला धरून ठेवायचं आहे, डॉक्टर काहीही करा पण त्याला जगवा जगवा. हा काय झाला, इमोशन झाला. आणि प्रॅक्टिकल विचार केला ना, तर प्रॅक्टिकल विचार असा सांगतो की जो माणूस जन्माला आलेला आहे तो माणूस कधी ना कधी जाणारच आहे. स्वतः भगवंताने जर आपल्याला सांगितलं आहे की माणूस जो जन्माला येतो तो त्या नाशवंत शरीरामध्ये येतो, तो माणूस मरतो, तो शरीर मरतं, ती आत्मा तशीच जिवंत राहते, ती फक्त दुसऱ्या शरीरामध्ये कन्वर्ट होत असते. मग जर प्रॅक्टिकल विचार जर आपण केला तर असा विचार होणार की आपण त्या माणसासोबत फक्त मुंबईपर्यंतच प्रवासी होतो. म्हणजे आज फॉर एक्झाम्पल आपण नाशिकमध्ये दोघं एक सोबत बसलो होतो आणि मुंबईपर्यंतच आपल्या दोघांचा प्रवास होता. मुंबईपासून दोघंही वेगवेगळे झालेत. हा झाला प्रॅक्टिकल विचार. जेव्हा माणूस प्रॅक्टिकल विचार करतो ना, तेव्हा माणसाचं इथे दुखत नाही, मन दुखत नाही. आणि जो माणूस प्रॅक्टिकल विचार करतो ना, त्या माणसाचे माइंड स्थिर राहतं. तो माणूस डिप्रेशनमध्ये जात नाही. कारण की मी बऱ्याच अशी लोकं बघितली आहे की ज्यांना खूप मोठमोठ्या अडचणी आल्यामुळे किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी खूप एक्सपेक्टेशन धरले, आयुष्याबद्दल खूप मोठमोठे एक्सपेक्टेशन धरले आणि ते एक्सपेक्टेशन कंप्लीट न झाल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये चालले गेले. पण जो माणूस प्रॅक्टिकली विचार करतो त्या माणसाचं माइंड स्थिर राहतं, त्याची भूक शांत होत असते आणि तो कधीच डिप्रेशनमध्ये जात नाही. म्हणून प्लीज जास्तीत जास्त प्रॅक्टिकल विचार करण्याचा प्रयत्न करा. इमोशन्समध्ये नका जाऊ. हे जर हा माणूस आहे, माणसाचं शरीर जर नाशवंत आहे, तर ह्या भगवंताने ज्या काही गोष्टी ह्या जगामध्ये जन्माला घातलेल्या आहे, मग त्या सजीव असो किंवा निर्जीव असो, त्या नाशवंत होणारच आहे, त्या नाशवंत आहेच. मग त्यांना किती दिवस तुम्ही पकडून ठेवणार आहेत? थोडी जरी आपली एखाद्या वस्तूचं जरी थोडं जरी नुकसान झालं की आपण लगेच हर्ट होतो की माझ्या ह्या गोष्टीचं नुकसान झालं, माझी ही गोष्ट खराब झाली, मी किती दिवसांपासून सांभाळून ठेवली होती. पण प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे, ती कधी ना कधी संपणारच आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिकल विचार करा ना, प्रॅक्टिकल जगा ना. माणूस काय होतो, इमोशन्सची जाळे ना मनामध्ये तयार करत जातो आणि स्वतःच त्याच्यामध्ये अडकून जातो. आणि अडकल्यामुळे स्वतःच तो डिप्रेशनमध्ये जातो. तो विचार करण्यासाठी त्याच्याकडे माइंडच राहत नाही आणि तो सरळ मार्गाने कधी चालूच शकत नाही. त्याला मार्गच सापडत नाही चालण्यासाठी. म्हणून माणसाने जास्तीत जास्त प्रॅक्टिकल विचार करावा. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा ना की जे कायम इमोशनली विचार करून इमोशन्समध्ये अडकून आणि स्वतः डिप्रेशनमध्ये चालल्या जातात किंवा दुःखामध्ये चालल्या जातात. ओके, थँक्यू सो मच.